साठी आपण कोणताही विलंब न करता त्वरितच पुढील सामना चालू करायचा आहे। पुढील सामना JP11 वर्सेस भीम वॉरियर्स। या स्पर्धेनंतर आपण आजच्या या महत्वाच्या मुख्य व्यासपीठावर बोलणार आहोत की आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले मान्यवर खरोखरच यांच्या या स्पर्धेमुळे आपण त्यांचा यशस्वी सन्मान सोहळा करणार आहोत। मी मंचाच्या व्यासपीठाकडे प्रसन्न चव्हाण यांना विनंती करतो की या आमच्या उपस्थित मान्यवरांचा यशस्वी सन्मान सोहळा करायचा आहे आणि खरोखरच आमच्या या मंडळाचे प्रशांत पवार अध्यक्ष, नितीन मत्ते, कल्पेश मत्ते, अमोल तांबडकर यांनी या व्यासपीठाकडे यायचंय कारण आपल्या या स्पर्धेला लाभलेले सर्व यशस्वी मान्यवर यांचा आपण यशस्वी सन्मान सोहळा करणार आहोत। आपण या मॅचकडे आणि मी प्रसन्न चव्हाण विनंती करतो आपण आजच्या या उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा करायचा आहे। आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत। प्रकाश धारूमते साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीने। विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीला आपण शुभ सन्मान करायचे प्रकाश धारूमते साहेबांचं आम्ही शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीने। स्पर्धा देखील सुरू आहे, मान्यवर देखील महत्वाचे आहेत, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत कारण पेडांबे प्रीमियर लीगच तितकी महत्वाची आहे। महत्वाची स्पर्धा, महत्वाचं आयोजन, नेत्रदीपक नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। सर्वांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत। प्रकाश धारूमते साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। विनंती असेल प्रकाश धारूमते साहेबांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा, त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या वतीने। अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान करण्यात येईल। मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय प्रकाश धारूमते साहेबांचं यथोचित शुभ सन्मान आपण करतोय। मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय, ते म्हणजेच प्रकाश धारूमते साहेबांचं मनापासून आभार असेल। थँक्यू सो मच सर, आपलं मनापासून आभार। पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत। सुरेश गोविंद मते साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। सुरेश गोविंद मते साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल। सुरेश गोविंद मते साहेबांचा शुभ सन्मान देखील करण्यात येईल। सुरेश गोविंद मते साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतोय। सुरेश गोविंद मते साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करण्यात येतोय। थँक्यू सो मच, सरांचं देखील मनापासून आभार। यानंतर पुढील शुभ सन्मान जगन्नाथजी वरवटकर साहेबांचा आपण करतोय। जगन्नाथजी वरवटकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। विनंती असेल जगन्नाथजी वरवटकर साहेब आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। नितीनजी मते मंडळाचे उपाध्यक्ष, दादांचे शुभ असते आपण शुभ सन्मान करणार आहोत। जगन्नाथजी वरवटकर साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल। जगन्नाथजी वरवटकर साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येतोय। जगन्नाथजी वरवटकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा शुभ सन्मान। मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल आणि त्या सोबतीला स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय। यानंतर चंद्रकांतजी तांबडकर साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। चंद्रकांतजी तांबडकर साहेबांचं शुभ सन्मान करण्यात येईल। आदरणीय चंद्रकांतजी तांबडकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। नितीन दादा मते यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय चंद्रकांतजी तांबडकर साहेबांचं। दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। चंद्रकांतजी तांबडकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय। मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री नितीनजी मते साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान चंद्रकांतजी तांबडकर साहेबांचा करतोय। दादांचं देखील मनापासून आभार। यानंतर कल्पेशी मते यांना विनंती असेल कल्पेश दादा मते यांच्या शुभ हस्ते आपण पुढील शुभ सन्मान करणार आहोत। अर्जुनजी तांबडकर साहेबांचा
विनंती असेल आदरणीय अर्जुनजी तांबडकर साहेब आपण उपस्थिती दाखवायची, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. अर्जुनजी तांबडकर साहेबांना विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवा, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. कल्पेशजी मते, कल्पेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत. चला मॅच देखील स्पीडअप करणं गरजेचं आहे. 2च मॅचेस कंप्लीट झालेत, 12 वाजून गेलेत. डिले आहोत शेड्यूल पासून आपण भरपूर, त्यामुळे विनंती असेल शुभ सन्मान आपण करतोय आदरणीय अर्जुनजी तांबडकर साहेबांचं मनापासून आभार. यानंतर विलासजी वरवटकर साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विलासजी वरवटकर यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. विलासजी वरवटकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. विलासजी वरवटकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. विलासजी वरवटकर साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. माननीय श्री निलेश मनोहर सुर्वे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. विलासजी वरवटकर साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र आपण करण्यात येतोय. निलेशजी मनोहर सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अमोलजी तांबडकर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत. अमोलजी तांबडकर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण निलेश मनोहर सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. निलेश मनोहर सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल, दादांचं देखील मनापासून आभार. यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. परी 11 संघाचे संघ मालक पुरस्कर्ते माननीय श्री बबनजी मते साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. बबनजी मते साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. आदरणीय बबनजी मते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. परी 11 संघाचे संघ मालक आहेत आणि संघ मालकांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. बबनजी मते साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. विनंती असेल बबनजी मते साहेबांना आपण आपली उपस्थिती दाखवायची, आपला शुभ सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. शुभ सन्मान करण्यात येतोय. अभिमते ज्युनियर यांच्या शुभ हस्ते आपण बबनजी मते साहेबांचा शुभ सन्मान करतोय, जे परी 11 संघाचे संघ मालक आहेत. यानंतर सुनील अनंत सुर्वे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. सुनील अनंत सुर्वे, सुनील अनंत सुर्वे साहेबांना विनंती असेल आपण उपस्थिती दाखवायची, आपलं शुभ सन्मान करण्यात येईल. सुनील अनंत सुर्वे रमेशजी तांबडकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मधुकरजी तांबडकर साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल मधुकरजी तांबडकर साहेबांना आपण उपस्थिती दाखवायची आहे, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मधुकरजी तांबडकर साहेबांना विनंती असेल त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. अभिभाऊ, चला अभिभाऊंच्या शुभ हस्ते, अभिभाऊ ज्युनियर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. एकनाथजी वेलुंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेल एकनाथजी वेलुंडे साहेबांना आपण उपस्थिती दाखवायची आहे. एकनाथजी वेलुंडे साहेबांना विनंती असेल आपण उपस्थिती दाखवायची, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. एकनाथजी वेलोंडे साहेबांचा शुभ सन्मान देखील आपण करतोय या स्पर्धेच्या वतीने. विजयजी तांबडकर यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. विजय पांडुरंग तांबडकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या वतीने.
साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. विजयजी तांबडकर, विजय पांडुरंग तांबडकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि यानंतर शेवटचा शुभ सन्मान असेल त्यानंतर आपण मॅचच्या दिवशीला वळणार आहोत. सुनीलजी तांबडकर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. आणि त्यानंतर आपण मिड मॅच मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये देखील बाकीच्या मान्यवरांचा शुभ सन्मान करू. ओके, मॅच देखील महत्वाची आहे, स्पर्धा महत्वाची आहे, मान्यवर महत्वाचे, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे सायमल्टेनियसली आपण प्रत्येक गोष्टी करतोय. सर 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. पंच 5 चेंडूंचा खेळ झाला असे आमचे दोन्ही स्कोरर म्हणतात, ज्यामध्ये पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर डबल, विकेट, 2 सिंगल आणि 5व्या बॉलवर डबल. सुनीलजी तांबडकर साहेबांना विनंती असेल आपण उपस्थिती दाखवायची आहे. अभिमते यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. सुनीलजी तांबडकर सरांचं मनापासून आभार असेल. थँक्यू सो मच दादांचं मनापासून आभार. आणि जाणार आहोत मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला मॅच 2 नामांकित संघांमध्ये पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने षटकाची युती सांगत षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 17 धावा धाव फलकावरती. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे, भरपूर उशीर घेतला जातोय. 10 मिनिटं झालेत 2 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे, पण 10 मिनिटं झालेत 2 षटकांसाठी. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 लावते सुरुवात. यश पवार, मॅचच्या दिशेला पण वळणार आहोत, जिथे षटक क्रमांक 3 लावते सुरुवात. पहिलाच बॉल वाईट पाहायला मिळतोय. आव्हान दर्शक फलकावरती आड होईल, 1 सिंगल आणि त्यानंतर वाईट. धावसंख्या 19 या आकड्यावरती भीम वॉरियर्स संघ थोडस अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. मात्र ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती, कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दूरवरती थ्रो, रनआउटचा प्रयत्न असेल आणि पंच कळवत असताना पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग आहे, बॅट ग्राउंडेड आहे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट खेळत असताना आम्ही भरपूर ठिकाणी समालोचन करतो, मात्र त्यातल्या त्यात ज्यावेळेस व्हाईट सॉइलवरती एखादी स्पर्धा असते ना, त्यावेळेस विजिबिलिटी थोडीशी कमी होते, कारण सूर्यप्रकाश भरपूर असतो आणि त्यावेळेस उष्णता देखील तेवढीच जाणवते. ग्रीन टॉप ज्यावेळेस असतो ना, हिरवी वनराई, त्यावेळेस थंडीचं वातावरण असतो. आणि स्पेशली आपण म्हणतो की झाडं वाचवणं गरजेचं आहे. झाडाखाली ज्यावेळेस आहे ना, खऱ्या अर्थानं आमची छावणी असते, ज्याला आम्ही सभा मंडप म्हणतो, आमचं समालोचन कक्ष असतो, त्यावेळेस इतकं जबरदस्त थंडाव्याचं वातावरण असतं ना. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च, ज्यामध्ये 1 सिंगल, 1 डबल, 1 वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धावा आड झाली. गोलंदाज पुन्हा एकदा थोडेसे नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण कॅच पकडणं गरजेचं होतं. झेल जर स्वीकारली असती तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळालं असतं. एखाद विकेट इथून या मॅचला टर्न करण्यासाठी भरपूर होती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोचली 23 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश पवार आणि तुषार मते 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात, तर यश पवारच बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय, वेगाने थ्रो करणं गरजेचं होतं. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 25 या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल. नेक्स्ट बॉलर रेडी राहायचे लगेच मॅचसाठी. ओव्हर आपल्याला टाकायची आहे, त्यामुळे विनंती असेल. आणि नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. मराठा वॉरियर्स हा संघ इन ऍक्शन मध्ये रुद्रविदित फायटर्स या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. मराठा वॉरियर्स आणि रुद्रविदित फायटर्स हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
जाऊया मैदानाच्या दिशेला. षटकाची युती सांगता षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वेळ वाचवणं थोडंसं गरजेचं आम्ही सातत्याने उल्लेख करतोय, कारण आपल्या वेळाअभावी भरपूर उशीर आहोत. जी मॅच आपली 10:30ला सुरू होणं गरजेचं होतं ती मॅच 12:15ला सुरू झाली आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील मॅच चेतन दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कमीत कमी 2-3 तर बॉक्स लागतील बॉलांचे. चला, षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. रोशन वरवटकर आपल्याला पाहायला मिळतील, जे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील होते. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये तोच फॉर्म तोच मोमेंटम कंटिन्यू करू शकतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी, टोळेजंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच मोमेंटम या मॅच मध्ये जर कॅरीड आउट केला तर मात्र रुद्रविदित फायटर्स संघ जो जर विचार केला या संपूर्ण स्पर्धेमधील पेडांबी प्रीमियर लीग मधील वन ऑफ द फायनेस्ट कंटेंडर आहे, त्या कंटेंडरला देखील अडचणी निर्माण करू शकतो. आता तरीताच आपण पाहू शकतो मैदानावरती आलेली वाईट +1 एकूण 2 एक्स्ट्रा रनांची हमी आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 29. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. रोशनच्या वतीने अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटचं पतन, फलंदाज होतील बाद. या आकड्यावरती तिसरा धक्का बसतो आणि नवीन फलंदाज मैदानावरती अमर वरवटकर पाहायला मिळतील. अमरच्या वतीने आता कसा खेळ राहील देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा रोशन पाहायला मिळत आहेत, ज्या रोशनच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी या मृतचेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. रणवीर रिदम मध्ये थोडीशा व्यत्यय, त्या व्यतिरिक्त फलंदाज देखील तयार नव्हते. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. दूरवरती बॉल आढळलाय. जोपर्यंत बॉल फिल्डर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच लगेच आपण टॉस करणार आहोत. मराठा वॉरियर्स, रुद्रविदित फायटर्स दोन्ही संघ लगेच रिपोर्टिंग करायचंय. मराठा वॉरियर्स, रुद्रविदित फायटर्स. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज लेग बॅशच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट करतील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 32. बॉल झाले 4. या षटकामध्ये 5 महत्वाच्या धावा ऍड झाल्यात आणि एक महत्वाची गोलंदाजीसाठी विकेट देखील. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले, हाफ आर्म जॅक करत असताना मैदानावरती एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दूरवरती थ्रो होता आणि रनआउटचा प्रयत्न नॉट आउट असं पंचांनी घोषित केलंय. 2 धावा होतील कंप्लीट 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 34. 34 धावा पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल, शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. 34. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पाहायला मिळतोय मैदानावरती व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल, या एका बॉलवरती एखादा मोठा फटका आला, धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली तर मॅच मध्ये देखील कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमचा मात्र इथे विकेटचं पतन. रोशनच्या वतीने फलंदाज बाद होतील. 35 धावा धावफलकावरती आणि 36 लक्ष मैदानावरती सेट करण्यात आले. लगेच आपण करणार आहोत टॉस. एकीकडे मराठा वॉरियर्स, दुसरीकडे रुद्रविदित फायटर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. लगेच आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. चला लगेच आपण टॉस करतोय.
रुद्र विधीत फायटर्स आणि मराठा वॉरियर्स. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची विनंती असेल. मराठा वॉरियर्स, टीम मराठा वॉरियर्स लगेच टॉस साठी या. येस, एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. मराठा वॉरियर्स विपक्ष रुद्रविदित फायटर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अभिमते मॅनेजमेंटचा बादशाह अभिमते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच JP11 जिंकला ना. हा, JP11 दुसरी मॅच दुसरी फॉर 11 तिसरी चालू आहे का. यस, मराठा वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे पाठवा. मराठा वॉरियर्स एक मिनिट थांबायचंय. लगेच आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. रुद्रविदित फायटर्स संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक नामांकित संघ आहे. टॉस झालाय. माफ करा, भीम वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवा. एक मिनिट सर. भीम वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय, डिसिजन कळवायचंय. फिल्डिंग समोर अभिमते सारखा एक नामवंत खेळाडू आहे, जो मॅनेजमेंटचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. भरपूर मेहनत अभिची नेहमी आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली अभिविषयी काय बोलाल तुम्ही? अभि म्हणजे आमचा जीव का प्राण आहे. तो नेहमीच आम्हाला सपोर्ट करतो आणि असाच सपोर्ट आमच्या युवा खेळाडूंना असू दे, त्याचे धन्यवाद मानतो. समोर इतका मोठा संघ आहे रुद्रविदित फायटर्स. नेहमी अभिमध्ये ज्या संघामध्ये असतो ना, ती टीम टायटलची कंटेंडर असते. या संघाविषयी खेळत असताना आदर प्रत्येक संघाच्या मनामध्ये असतो. काय स्ट्रॅटेजी असेल संघाविरुद्ध? अभि बरोबर खेळणं म्हणजे एक स्ट्रॉंग झोन असतो त्याचा. आता त्याला कसं रणनीती आखायची ते आता आम्ही ठरवलेले आहे. त्या हिशोबात आम्ही खेळू. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? आम्ही 35 धावाच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. मॅच साठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत अभिकडे. अभि, टॉस हरला, टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता? टॉस जिंकलो असतं तरी आम्ही फिल्डिंगच केली असती, पण आता टॉस आम्ही हारलोय. पण तरी पण आम्हाला असं 55 ते 60 रनपर्यंत आम्ही मारू आणि ते आम्ही डिफेंड करू. मराठा वॉरियर्स संघाचा विचार केला तर मराठा वॉरियर्स संघाने एक मॅच खेळली आहे. तुमची पहिली मॅच आहे. या मॅच मध्ये खेळायचं त्यांच्याकडे अनुभव आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये ते खेळत आहेत. त्याचा ऍडव्हान्टेज त्यांना होईल का? ॲडव्हान्टेज तर असं आहे की ते पहिली मॅच हारलेत, त्याच्यामुळे कसं आम्हाला त्यांच्याबरोबर जर त्यांनी हे केलं, जिंकलो आम्ही, तर ते सुद्धा लगेच बाहेर जाऊ शकतात असं आहे. त्याच्यामुळे कसं अजितची पण टीम चांगलीच आहे, त्यांच्यात पण बॅट्समन बॉलर सर्व चांगलेच आहेत, पण आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू, कारण कसं आम्हाला पुढे सेफ होईल. ते ज्यावेळेस एखादा नियोजन असतो त्यावेळेस नियोजन करण्यासाठी भरपूर मेहनत असते आणि मी नेहमी म्हणतो अभिमतेचं नियोजन एकदम जबरदस्त असतो. काय सांगशील, नियोजन करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी होत्या, मात्र त्या अडचणींना मात करत कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं? आयोजनमध्ये तर आमचं पूर्ण गावच आहे, पेडांबे गाव पूर्ण सर्व मेहनत घेतं, म्हणून इथपर्यंत आम्ही 3रं वर्ष आम्ही हे करतोय. आणि बघायला गेलं तर सर्वांची मेहनत आहे, एकाची कोणाची मेहनत नाही आहे या टुर्नामेंटसाठी. आणि आमचे बहुतेक पाहुणे सर्व गावावरून आलेत, त्यांचे मी धन्यवाद करतो की एवढ्या लांबून प्रवास करून ते आलेले आहेत. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला, मॅचसाठी शुभेच्छा. मराठा वॉरियर्स टीमने टॉस जिंकला, डिसिजन असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा, आणि ओनर्स दोन्ही आपल्याकडे पाहायला मिळतील. दोन्ही ओनर्सचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू आहे का? ओके, आम्हाला इंग्लिश शिकावी लागेल म्हणजे. चला, आपण मॅच संपल्यानंतर तो इंटरव्ह्यू घेऊ. इंग्रजी आजकाल भरपूर महत्वाची आहे. मराठी भाषेचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, पण त्यासोबतीला इंग्रजी शिकणं देखील गरजेचं आहे, कारण युनिव्हर्सल लँग्वेज आहे आणि युनिव्हर्सल लँग्वेज शिकणं अतिशय महत्वाचं असतं. मराठी भाषेचा अभिमान बाळगत इंग्रजी भाषा शिकणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
कारण आपल्याला जर मोठं बनायचंय तर मराठी भाषेची जोड त्यासोबतीला इंग्लिश फ्लुएंटली येणं अतिशय महत्वाचं असतं. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे सामन्याला होती सुरुवात. और सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है, जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. सामन्याला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण मध्ये. 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, अरविंद आणि रोशन. पहिलाच बॉल जो मात्र मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल 36 धावांचं लक्ष्य आहे. 36 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलं आणि पहिल्याच बॉल वरती आलेली सिंगल पाहायला मिळते, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामधील. अजून एक मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 36 धावांचं लक्ष्याचं पाठला करत असताना अडचणीमध्ये संघ सापडला. ज्या अडचणीमधील संघाला कसे बाहेर काढतील हा देखील सर्वात मोठा प्रश्न. मैदानावरती उपस्थित फटका दमदार पंच केलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड अतिशय स्लो आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने फिल्डर येत आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये. डिपिश पॉइंट मधून जोपर्यंत फील्ड करतील स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. प्रतिषटकामागे 9.00 ची आस्किंग गती. मात्र रोशन जोपर्यंत मैदानावरती आहे ती गती थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्यावेळेस रोशन मैदानावरती असतो 36 धावा 16 धावांसारखे वाटू लागतात. इतक्या ताकदीचा खेळाडू मात्र बॉल हवेमध्ये असेल. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावर. सचिनजी वेलोंडे सर आपल्याला पाहायला मिळतील एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, कीपरच्या भूमिकेमध्ये. एक चतुर्शालक आणि चंचल कीपर. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र पॉइंट मध्ये फिल्डर कॅच होईल कंप्लीट आणि या मॅच मधील एक मोठा धक्का बसतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना अरविंद मते बॅक टू दी पवेलियन. दोन्ही संघांचे प्लेयर एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे आणि पुढील मॅच पासून ज्या टीमचा प्लेयर नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद करून घ्या. पुढील मॅच पासून धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. अवांतरच्या भरपूर साऱ्या धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी तुम्ही या मिस्टेक करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या मिस्टेक टाळणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस पुल केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर बनतील फक्त दर्शक आणि फिल्डरच्या डोक्यावरून बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी और अब हमारी. पावरफुल पावर पॅक्ट जबरदस्त सिक्सर. सिक्सर आलाय षटकाराच्या साथीने. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजी टॉप नॉच रोशनच्या वतीने आपण पाहू शकतो. बॅटच्या 2 एंडला समथिंग बॉल लागला असेल किंवा अतिशय दूरवरच्या भागाला बॉल लागलाय. आली सिंगल. धावसंख्या 14 या आकड्यावरती. विजयाचं इक्वेशन 19 बॉलमध्ये 22 ची आवश्यकता. 19 बॉल 22 हे विजयाचं इक्वेशन असेल आणि ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते JP 11 संघाच्या वतीने टॉप नॉच फलंदाजी, जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा. यावेळेस देखील
स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर नसतील. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल पॉवर पॅक फलंदाजी. बॉल निघून चालले बाउंड्री लाईनच्या दिशेला. आल्यात मैदानावरती धावा बघता बघता 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. फिल्डिंग लाच जवाब आपल्याला पाहायला मिळतीये. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मैदानावरती 2 धावा तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावेंच्या मदतीने. येस सर, 1 शॉट, त्यामुळे एकच धाव असेल. सर चेक करायची का बाउंड्री? बघा आपण चेक करू. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, सो टेक्नॉलॉजीचा आपण यूज करूया आणि योग्य तो निर्णय आपण देऊया. कारण 1 शॉट होता, मिळेल तर 1 किंवा चौकार मिळेल. जे योग्य असेल तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले सातत्याने आपण पाहू आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सो कुठल्याही संघावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आयोजक कमिटी दक्षता घेईल, यात ती मात्र शंकाच नाहीये. चौकार असेल, 4 धावा पाहायला मिळतील आणि चौकाराच्या साथीने षटकाची युती सांगता षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. जे मात्र पहिलं धावसंख्या फलकावरती 18 म्हणजे विजयासाठी 18 बॉल आणि 18 धावींची आवश्यकता. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 18 बॉल 18 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ JP11, दुसरीकडे भीम वॉरियर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स विपक्ष रुद्रविदित फायटर्स असे 2 नामांकित संघ देखील इन ऍक्शन मध्ये. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. सचिन दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा बॉलर. 18 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 18 गेंदों में 18 रन बनेंगे या नहीं, ये बड़ा सवाल है. सामने एक तगड़ी बल्लेबाजी यूनिट और गेंदबाजी की कमान संभालते हुए एक जाना माना और उतना ही चतुर चालक चंचल गेंदबाज सचिन वेलोंडे किस तरीके से गेंदबाजी करेंगे देखना बड़ा ही दिलचस्प. राइट हैंड राउंड द विकेट, स्लोअर गेंद ऑन साइड पे ऊपर. बड़ा स्ट्रोक खेलते हुए 2 खिलाड़ी डीप में थे, उनके बीच में से स्क्वेयर लेग को चीरते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए बेहतरीन चौका. जबरदस्त चौकार, जबरदस्त टायमिंग. स्लोअर 1 पीक केलं, ऑन साइडला वळवलं आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 17 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. सतरा चेंडू 14 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला थोडीशी चचपडत असताना मैदानावरती सिंगल आली आहे. 13 ची आवश्यकता 16 बॉल मध्ये. 16 बॉल 13 हे इक्वेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी करत असताना आपल्याला रोशन पाहायला मिळतील. 6 बॉल 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसरीकडे जीवन वरवटकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मैदानावरती फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला. जीवन बॅक टू दी पवेलियन. बघा, इम्पॅक्ट प्लेअर जो आहे ना, तो तुम्हाला कंपल्सरी घेणंच आहे. याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. 3 खेळाडू इम्पॅक्ट म्हणून घेणंच आहे, म्हणजे दोन्ही मॅच मिळून. पुढील मॅच मध्ये आपल्याला फार मोठी स्टारकास्ट पाहायला मिळेल. केतन दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस विकेट लगी नजर. लेस दॅन रन बॉल इक्वेशन होता. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी मिस्टेक आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होत असताना मोठा धक्का बसतोय बॅटिंग करताना टीमला.
थँक्यू डीजे. पाहायला मिळतोय आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे. 13 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन फार चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, मात्र त्यानंतर 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव खर्च केली. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. स्वीपर कव्हरचा फिल्डर जोपर्यंत मैदानावरती येतोय, एक तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाली आहे, थोडीशी मिस्टेक, आणि सचिन जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करत असताना मैदानावरती एक धाव होईल कंप्लीट. आता इक्वेशन पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. 12 बॉल में 12 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. बैटिंग करते हुए टीम JP11 को. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. तुषार पाहायला मिळतील. तुषारला हुशारीने गोलंदाजी करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण मॅच अशा सिच्युएशन वरती आहे. 12 चेंडू, माफ करा, यश आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. विजयाचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आला बॉल डॉट. 11 चेंडू 12 विजयाचं इक्वेशन असेल. मॅच आता कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये झुकत चालली आहे. फिल्डिंग करत असताना टीमच्या वतीने मात्र यावेळेस सप्टीबार, तो देखील शरीरापासून अतिरिक्त दूर. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येईल. अवांतरशी धाव फलकावरती आड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपामधील धावा अडचणी निर्माण करू शकतात, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत खेळलं गेलंय. गोलंदाजी थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील जबरदस्त झाली, मात्र सचिन वेलुंडे यांचं कमबॅक वाखाणण्याजोग होतं. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी सचिनची. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यानंतर 2 व्हाईट बॉल, मात्र इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक पाहायला मिळतोय जो मात्र स्थिर धारण करत असताना धावसंख्या फलकावरती आहे फक्त आणि फक्त 26. 10 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन. 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आली आहे सिंगल, मात्र सिंगल पेक्षा महत्वाचं काय तर रोशन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत रोशन आहे तोपर्यंत धावा बनतील. 6 बॉल 10 ची गरज जरी असली तरी रोशनकडे कॅलिबर आहे. गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून ठासून भरली आहे. असा रोशन आपल्याला मैदानावरती एज अ बॅटर पाहायला मिळतोय. 9 चेंडू 9 ची आवश्यकता. किती बॉल रोशन फेस करेल, इथून अटॅकिंग इंटेंटने खेळेल की डिफेन्सिव्ह अप्रोच असेल, हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. नऊ चेंडू 9 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ मध्ये कुठलाही खेळाडू मौजूद नाहीये. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत JP11 संघ सांगेल की आमच्याकडे असा खेळाडू आहे जो गेम चेंजर आहे, आणि मैदानावरती हा चौकार देखील सांगून जातोय की फलंदाज रोशन स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 8 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू विजयासाठी 5 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आता एखादा मोठा फटका मॅच फिनिश देखील होऊ शकते, कारण विजयासाठी इक्वेशन 8 चेंडू आणि 4 धावा. 8 चेंडू 4 धावा. मराठा वॉरियर्स टीम मॅच साठी रेडी राहायचंय. रुद्रविदित फायटर्स आपण देखील बॅटर्स तयार ठेवा. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. यू मिस, आय हिट, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाच्या खेळीचं अंतर. रोशन बॅक टू दी पवेलियन. मात्र आपल्या संघाला फार चांगल्या पोझिशन वरती या खेळाडूने आणून सोडलंय.
5 चेंडू आणि 4ची आवश्यकता. इक्वेशन सोपं वाटतंय, मात्र ज्या प्रकारचे विकेट गेलेत ना, तर इक्वेशन अवघड देखील बनू शकतो. कारण टॉप ऑर्डर परास्त झाली, मिडल ओव्हर्स मध्ये मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. आता फिनिशर्सला सुरुवात झाली आणि टेलेंडर्सला सुरुवात झाली आहे. तेव्हा 7 चेंडू 4 धावा, 1-2 विकेट या मॅच मध्ये कमबॅक करेल ती म्हणजेच भीम वॉरियर्स. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय जबरदस्त एसटी रक्षण सचिन वेलुंडे यांचं. फलंदाज होतील बाद, 5वा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना JP11 संघाला आता विजयासाठी इक्वेशन 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. सहा चेंडू 6 चेंडूंमध्ये 4ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार मतेला आपण पाहतोय. तुषार मते आता कशी कामगिरी करतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. 6 चेंडू 4 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. पेडंबे प्रीमियर लीग, पेडंबे क्रिकेट मंडळ आयोजित पेडंबे प्रीमियर लीगचं हे बहरदार आयोजन. ज्या प्रकारची मॅच रंगतीये मित्रांनो, जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळतीये. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती फाईन लेगच्या दिशेला आली आहे. मैदानावरती सिंगल चालेल, सिंगल देखील चालेल. आता 5 चेंडू 3ची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 3 हे विजयाचं इक्वेशन. इथून एखादी सिंगल, एखादी डबल मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल की चौकार किंवा षटकार मारून मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजाच्या मनामध्ये थोडंसं क्वेश्चन मार्क असेल, मात्र गोलंदाजाला देखील बॉलिंग टॉप नॉच करावी लागेल. 5 चेंडू 3 धावा डिफेंड होतात, डिफेंड झाल्यात. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे 5 चेंडू 3 धावा या देखील डिफेंड होऊ शकतात. मात्र यावेळेस स्ट्रोक जबरदस्त मॅच विनिंग स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे JP11 संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन. हार्ड लक टफ लक भीम वॉरियर्स. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानावरती. फिल्डर्स पाठवायचे मराठा वॉरियर्स आणि बॅटर्स श्रुतविदित फायटर्स आपण मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. चला केतन दादा प्लीज बॅटर्स मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. वॉरियर्स टीम मराठा वॉरियर्स देतो सर्व गोष्टी करतो, डोंट वरी. मराठा वॉरियर्स आपण फिल्डिंग लगेच लावणं गरजेचं आहे. रुद्रविदित फायटर्स सलामीचे 2 फलंदाज पाठवणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट. आय थिंक 2 विकेट्स घेतल्या आणि 2 विकेट्स घेत असताना बॅटिंग करत असताना 19 धावा कुठल्या असा रोशन आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचा सामनावीर विवेक दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. विवेक दादा आपली उपस्थिती महत्वाची, आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच रोशन यांना.